आता मात्र सामन्याला होते सुरुवात। निश्चितच बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय बाजीगर पाटील आपल्याला बघायला मिळेल। मरीदेवी धैरण संघाचा एक बाजीगर आणि आक्रमक खेळाडू। खरोखर मित्रांनो दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु विजयाचा शिलेदार कोण होणार हे असून देखील गुलदस्त्यामध्ये आहे। चढाई करता राज मोरे सज्ज झालाय। एक जबरदस्त आणि धारदार चढाईचं शस्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा राज मोरे आपल्याला बघायला मिळतोय। यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल बाजीगर पाटील करतोय चूक। निश्चितच मित्रांनो मध्यंतरच्या कालावधीमध्ये नोटाबंदी झाल्या होत्या, त्यावरती काही शिवप्रेमींचं असं भाष्य होतं की छत्रपती शिवराय आम्हा नोटेवरती हवेत। त्यावरती कवी फार छान लिहितात की नको शिवराय आम्हा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर, की नको शिवराय आम्हा नोटेवर विकला जाईल तो वाटेवर। आहे समाजात काही दरिंदे नाहीत कुठलेच ते परिंदे, घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर, अहो लावतील त्यालाही सट्ट्यावर। होतील पिऊन तराट माजवतील कल्लोळ घरात, अहो नाचणारीवर जाईल पैसा उधळला आणि नाचता नाचता जाईल शिवराय आमचा तुडवला। भाटाच्या थाटी थोपवला जाईल, गणिकाच्या हातात सोपवला जाईल, अहो मटणाच्या दुकानात घेऊन जातील त्याला, मंदिरात देवासमोर येऊन ठेवून येतील त्याला। थोपवला भ्रष्टाचार आणि नाही उरला शिष्टाचार आहे, अहो नाही उरला शिष्टाचार। नको शिवराय आम्हा नोटेवर राहुलदास गांधी सूच्या नोटेवर, शिवराय मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर, अखंड हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनावर। खऱ्या अर्थाने असे आपले छत्रपती शिवाजी महाराज चढाईचा पुन्हा सज्ज झालाय राज मोरे। 5 विरुद्ध 1 असं समीकरण असेल। परंतु माघारी प्रत्येकाला प्रत्युत्तर देईल ऋतिक पाटील। निश्चितच एक जबरदस्त चढाई 22 नंबरच्या जर्सीमध्ये सज्ज झालाय। 7-1 समीकरण असेल। 7 खेळाडू मैदानामध्ये आहेत। आवडता बोनस गुण त्या ठिकाणी व्हॅलिड असेल, परंतु प्रयत्न कितपत करतोय याच्यावरती सर्व काही निर्भर असेल। अनसक्सेसफुल प्रयत्न करेल आता मात्र राकेश प्रफुल्ल हरिश्चंद्र पाटील बारक्या शेट यांच्या माध्यमातून ऑफर असेल। 2 गुणांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक, तर 3 गुणांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। संपूर्ण सामना संपेपर्यंत ही ऑफर असेल सर्व खेळाडूंसाठी। आता पुन्हा टाकायला राज वाटणार आता चढाई करता पुन्हा एकदा ऋतिक पाटील 22 नंबरच्या जर्सीमध्ये। तीन आणि 0 अशी गुणतालिका असावी। चढाई करता पुन्हा या ठिकाणी राकेश गायकवाड आपल्याला बघायला मिळेल। जय बजरंग रोहा संघाचा एक शांत संयमी खेळाडू, खऱ्या अर्थाने संपूर्ण संघाची जबाबदारी जो आपल्या खांद्यावरती घेतो आणि मार्गेश यांच्या माध्यमातून आता मात्र 3rd रेड 3री चढाई डू ऑर डाय करो या मरो सिच्युएशन मध्ये चढाई करता सज्ज झालाय ऋतिक पाटील। यावेळेस मात्र शिवाय जबरदस्त मध्ये रक्षक, खरोखर एक कॉम्बिनेशन टॅकल आपल्याला करते स्टार्ट झाला क्वालिटी
सुरक्षित अटॅक रेडी राहा. आता मात्र थर्ड रेड सुपर डकर सिच्युएशन मध्ये यावेळेस मात्र दीपक कासारे रुपी वादळ धडकलाय, परंतु त्या ठिकाणी वादळाला शमवलं जात आहे. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आकाश कोंडिलकर आता मात्र बहुतांश वेळानंतर या खेळाडूला संधी मिळाली आहे. मित्रांनो, एक आक्रमक चढाई बहादर म्हणून जाणला जातो. जर्सी क्रमांक 12 आकाशच्या स्वरूपामध्ये निश्चितच मरीदेवी धीरेन संघाला देखील एक जबरदस्त आणि खूंखार खेळाडू मिळालाय. हे देखील विसरून चालणार नाही आहे. बघूया कितपत प्रयत्न करतोय राकेश गायकवाड. आता मात्र थर्ड रेड डू ऑर डाय. आकाश प्रयत्न करेल का? नक्कीच प्रयत्न करावे लागतील मित्रा. संघाच्या विजयाकरता मात्र स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि ती क्षमता निश्चितच मित्रांनो या आकाशमध्ये आहे, कारण जबरदस्त वेग आकाशच्या पायात आहे. खरोखर सुंदर फुटबॉल, परंतु यावेळेस त्या फुटबॉलला थांबवलं जात आहे. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. आकाश कोंडिलकर याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रत्युत्तर देईल आता मात्र राज मोरे. निसटणं काहीच मुश्किल असेल, परंतु निश्चितच अशक्याला शक्य करून दाखवण्याची धमक या कबड्डीच्या खेळाडूंमध्ये आहे. की खोल तुझे तू पंख हे भरारी झोकात, अरे कळू दे त्या वेळेला आकाशाला तुझी खरी अवकात. आता मात्र प्रयत्न करावे लागतील राज मोरेला, परंतु कोणताही प्रयत्न नाहीये. निश्चितच काहीतरी प्लॅनिंग, काहीतरी आखणी केली आहे. मध्यांतर होते, पूर्वार्ध होते, मध्यांतर. परंतु मित्रांनो, खरोखर फायनल संघ पाहायला खरे तर फायनलचा याचा आहे आपल्या संघाचं यश. ही फायनलची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. निश्चितच पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. आदरणीय बारके स्टेडियमच्या माध्यमातून लगावलेलं पारितोषिक 300 रुपयाचं पारितोषिक जात आहे राज मोरे याच्या नावावरती. 2+2 असे 4 गुण होते. सुयोग गायकर सारख्या बलांडे खेळाडूला त्या ठिकाणी शेरबंद केलं गेलंय. आता मात्र कमबॅक अजून देखील बाकी असेल. या ठिकाणी मरीदेवी धीरेन संघ आपला कमबॅक होणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. एक भली मोठी आघाडी आता मात्र बजरंग रोहा संघाकडे असेल.
पुन्हा एकदा ऋतिक पाटील या ठिकाणी 7-1 समीकरण असेल. बोनसचा भागसा म्हणून ज्या कडून पाहिलं जातं यावेळेस मात्र अनसक्सेसफुल प्रत्युत्तर देईल. सुयश कानेकर निश्चितच थर्ड रेड असेल. तिसरी चढाई डू ऑर डाय. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल सुयशला. ऋतिक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय 6-1 बोनस गुणावर पुन्हा बोनस गुणावरती मोहर ठेवण्याचा प्रयत्न असेल ऋतिकच्या माध्यमातून. ऋतिकचा वेग त्या ठिकाणी ऐसा कमी पडतोय की काय असं चित्र आपल्याला बघायला मिळते. शेवटची 4 मिनिटे असतील सामना संपायला. यावेळेस मात्र यशस्वी बोनस. निश्चितच प्रयत्न करावे लागतील मरिदेवी धैरण. जर आपल्याला सामना विजयी व्हायचा असेल, रोख रक्कम 33,000 आणि आकर्षक चषक जर आपल्याला आपल्या नावे कोरायचं असेल तर मग मात्र प्रयत्न करावे लागतील ऋतिक पाटील याला. कोणताही प्रयत्न नाही आणि मात्र माघारी परत प्रत्युत्तर देईल राज मोरे. वेगळ्या धोरणाचा आता मात्र अवलंब केला जातोय. अर्थातच जय बजरंग रोहा संघाच्या माध्यमातून प्रयत्न काहीसे कमी पडतात. मरिदेवी धैरण आपल्याकडे आकाश आहे, आपल्याकडे सुयोग आहे, आपल्याकडे ऋतिक आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण माघार घेताय कसं शक्य आहे. अविनाश पाटील